नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नाथ संस्कृतीचा, याच्यावर आपण श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत. आणि श्रीमद भगवद्गीता शिकता शिकता आपण इतरही काही श्लोकांचा, जे की संस्कृतमधून आहे, इतरही काही स्तोत्रांचा पण अभ्यास करतो आहोत, शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण ह्या चॅनलवर पांडुरंगाष्टकम शिकलो, जे की विठ्ठलाची पांडुरंगाची स्तुती. अन्नपूर्णा स्तोत्र शिकलो, नंदकुमाराष्टक शिकलो. आणि आता आपण रामरक्षा आपल्या चॅनलवर सुरू केलेली आहे. आपण एक व्हिडिओ भगवद्गीतेच्या 2 श्लोकांचा आणि एक व्हिडिओ रामरक्षेच्या 2 किंवा 3 श्लोकांचा असा आपण घेतो आहोत. आपल्या प्रत्येक ताई भाऊंना, बऱ्याच ताई भाऊंना असं वाटतं की संस्कृत खूप अवघड आहे, शिकता येत नाही. पण आपण सोपं करून शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. कसं असतं, आपण बाकीचं भरपूर मोबाईलवर भरपूर सगळं काही बघतोच. रील्स आवडतात आपल्याला, रील्स बघतो. इतर दुसरे कोणाचे चॅनल असले ते पण बघतो. मी पण बघते, नाही असं नाही. पण प्रत्येकाचं ज्याचं त्याचं टॅलेंट असतं आणि त्याच्या टॅलेंटनुसार त्याचे चॅनल असतात. आपल्याजवळ काही टॅलेंट वगैरे नाही आणि त्याच्यामुळंच बहुतेक आपल्या चॅनलला जास्त काही अजून ग्रोथ मिळालेली नाही. पण जाऊ द्या, काय होतच राहील आणि मिळतच राहील. तसं तर जेवढे पण आपले बघणारे आहेत व्ह्युअर्स, ते आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम करतात, व्हिडिओ बघतातच आणि बघतातच. तेवढ्यांनी जरी बघितलं तरी माझ्या मनाचं समाधान आहे. बाकी तुमची मर्जी. कारण आपण त्या रील वगैरे बघण्यात जो वेळ वाया घालतो ना, तो जर वेळ इथं दिला, आपल्याला भगवद्गीता शिकायची, आपल्याला संस्कृत भाषा शिकायची, आपल्याला संस्कृतमधले स्तोत्र शिकायचे, इथं जर आपण लक्ष केंद्रित केलं ना, तर ते आपल्यासाठी फायद्याचं होईल. म्हणून मी पुन्हा एकदा सांगते आणि पुन्हा एकदा विनंती करते, कृपया व्हिडिओ पूर्ण बघा. तर आज आपण रामरक्षाचा 15 आणि 16 हे 2 श्लोक घेणार आहोत. रामरक्षाचे आपण 14 पर्यंत घेतलेले आहे आणि आज 15 आणि 16 हे 2 श्लोक आपण घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघून कमेंट करा कसा वाटला, आणि नंतर आवडला तर लाईक पण करा. 15 श्लोक घेते मी रामरक्षेचा आणि त्याच्यानंतर आपण 10 पासून पुढचे पुन्हा एकदा रिपीट करूया. कारण आपल्याला रामरक्षाचे श्लोक घ्यायला खूप दिवस झालेत. खूप दिवसापूर्वी आपला 13-14 श्लोक झालेत. त्याच्यानंतर मध्ये थोडासा गॅप गेला. गीतेचे व्हिडिओ आलेत पण रामरक्षाचे आले नाही. म्हणून आज आपण रामरक्षाच घेणार आहोत. 15 श्लोक घेते मी. आदिष्ट
वान्यथा स्वप्ने, आदिष्ट वान्यथा स्वप्ने, आदिष्ट वान्यथा स्वप्ने, रामरक्षा मिमां हरः, रामरक्षा मिमां हरः, आदिष्ट वान्यथा स्वप्ने, रामरक्षा मिमां हरः, आदिष्ट वान्यथा स्वप्ने, रामरक्षा मिमां हरः, आदिष्ट वान्यथा स्वप्ने, रामरक्षा मिमां हरः. तथा लिखित वानप्रात, तथा लिखित वानप्रात, तथा लिखित वानप्रात, तथा लिखित वानप्रात, प्रबुद्धो बुधकौशिकः, प्रबुद्धो बुधकौशिकः, प्रबुद्धो बुधकौशिकः. बुधकौशिक ऋषींनी लिहिलेलं आहे आणि त्यांना प्रबुद्ध म्हटलं गेलेलं आहे. तथा लिखित वानप्रात प्रबुद्धो बुधकौशिकः. आरामः कल्पवृक्षाणाम्, आरामः कल्पवृक्षाणाम्, आरामः कल्पवृक्षाणां, विरामः सकलापदां, विरामः सकलापदां, विरामः सकलापदाम्, आरामः कल्पवृक्षाणां, विरामः सकलापदाम्. अभिराम श्रीलोकानाम्, अभिराम श्रीलोकानाम्, अभिराम श्रीलोकानां, रामः श्रीमान् स नः प्रभु, रामः श्रीमान् स नः प्रभु, रामः श्रीमान्स सः न प्रभु, रामः श्रीमान्स नः प्रभु. आरामकल्पवृक्षाणां विरामसकलापदाम्, अभिरामश्रीलोकानां, श्रीमान्स नः प्रभु. हे 2 श्लोक आपण 16पर्यंत घेतले. आता आपण मागून 10 पासून उजळणी त्याची करूया. रामरक्षाची 10व्या श्लोकापासून. एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. पातालभूतलयोम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति. जगज्जयित्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थः सर्वसिद्धयः. वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम्. आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः. तथा लिखितवानप्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. आरामः कल्पवृक्षाणां विराम सकलापदाम्, अभिराम श्रीलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभू. 16पर्यंत थोडीशी उजळणी घेतली आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. कारण तुमच्या एक कमेंटमुळं मला पुन्हा उत्साह येत राहतो. त्याच्यामुळं आपण कमेंट पण करूया आणि सबस्क्राईब तर करायचं आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.